श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कार्तिक अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावर येत असतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आता या अमावस्येच्या दिवशी पितृ हे पृथ्वीवरती येत असतात. आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असतात. त्यामुळे आपण पितरांसाठी सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आपण एखाद्या घराकडे बघितलं की त्या घरामध्ये प्रगती देखील त्यांची झालेली असते. त्यांच्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी राहत नाही. तसेच मुलांची देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होतच असते. तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो. तसेच तिथे कुलदेवतेची सेवा देखील केली जाते. त्यामुळे त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आपल्याला देखील या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची आहे. तसेच कुलदेवतेची सेवा करायची आहे. त्यासोबत काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक टंचाई दूर होईल. तसेच आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. आपला जो काही पितृदोष आहे तो पितृदोष देखील संपेल. तर कोणता उपाय करावा, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. हिंदू पंचांगानुसार यावर्षी कार्तिक अमावस्या ही 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होत आहे. तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपणार आहे. आता आपल्याला उदय तिथीनुसार अमावस्या ही 1 डिसेंबरला साजरी करायची आहे. पण त्यासोबत जर आपल्याला काही उपाय करायचे असतील तर उपाय आपण शनिवारी देखील करू शकता. शनिवारी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही रविवारी देखील हे उपाय केले तरी पण चालेल. कारण की शनिवारी देखील दिवसभर अमावस्या तिथी ही आहे. आता उद्या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. अंघोळ करताना देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकावे. कारण की काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात. तसेच चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. या 3 वस्तू टाकून मग आपण अंघोळ करायची आहे. आता अंघोळ करताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर आपण गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु हा मंत्र म्हणून आपण अंघोळ करायची आहे. आपण 7 नद्यांचे नाव घ्यायचे आहे आणि त्यानंतर अंघोळ करायची आहे. आता घरामध्ये लहान मुलं असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या 3 वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल किंवा आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या 3 वस्तू टाकायच्या आहे. एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असेल, नवीन नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय हा अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर अशा व्यक्तीने अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकूनच मग आपण अंघोळ करायची. अंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा चुकूनही अमावस्येच्या दिवशी वर्ज करायचा नाही. आपल्याला काही पूजा, काही सेवा करायची आहे. आपले पूर्वज या दिवशी पृथ्वीवरती येतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येत असतात अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला उंबरठ्यावरती काही उपाय, काही सेवा करायची आहे. तर आपण उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होत असतात. कारण की ते रात्रभर आपल्या उंबरठ्याजवळ असतात आणि आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होत असतो आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद हे देत असते. तसेच आपल्या घरातून जी काही सकारात्मक ऊर्जा असेल किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा असेल या दोन्ही पण ऊर्जा आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असतात. त्यामुळे आपण मुख्य दरवाजावरती हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, तर आपण आपल्या घरामध्ये जर माठ भरून ठेवला असेल तर माठातील थोडंसं पाणी घ्यायचं आहे किंवा अगदी छोटंसं जे बोळकं असतं, सुगड असतं त्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवलं तरी पण चालेल. त्यामधील थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असे म्हणत आपल्या उंबरठ्याजवळ दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे. अगदी सुगडमध्ये पाणी ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल. पण सुगडमध्ये पाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा
आता हे पाणी आपण दरवाजाच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांसाठी प्रार्थना करायची आहे। आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचे आहे। यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे ती देखील दूर होत असते। त्यानंतरचा दुसरा उपाय करायचा आहे ते म्हणजे आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला थोडंसं पाणी टाकायचं आहे। मग आता एका तांब्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते। तर आपण दक्षिण दिशेला या तांब्यातलं थोडंसं पाणी टाकायचं आहे। अगदी टेरेसवरती जाऊन तुम्ही टाकू शकता किंवा घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला असं पाणी टाकलं तरी पण चालेल। पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि आपण ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत करत हे पाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे। आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल असे आपण म्हणावे। आणि त्यानंतर हे पाणी आपण तिथे पूर्वजांसाठी टाकायचं आहे। त्यानंतर आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांचं दर्शन देखील घ्यायचं आहे। आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी पण चालेल, विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तींनी ही सेवा करावी आणि त्यांना जर शक्य नसेल तर तुम्ही देखील ही सेवा करू शकता। आता यानंतर आपल्याला या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आपण एखादं घर बघा, ते घर जर आपल्याला सुशोभित दिसलं तर आपण आपोआप त्या घराकडे आकर्षित होत असतो। तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे, त्यामुळे आपण या दिवशी आपलं घर हे आकर्षित करायचं आहे। आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे। आता उंबरठ्याचं लेपन करताना थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे। तसेच आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे। एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। तसेच आपण मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायला विसरायचं नाही, यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते। अगदी आंब्याच्या पानांचं तोरण शक्य नसेल तर थोडीशी आंब्याची डहाळ देखील घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्ही नक्कीच लावू शकता। तसेच आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे, कारण की स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात। आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही सर्वांकडेच असते, तर अन्नपूर्णा मातेला आपण थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे। अन्नपूर्णा मातेखाली आपण जे काही तांदूळ ठेवले होते ते तांदूळ आपण पक्ष्यांना खायला घालायचे आहे आणि त्यानंतर नवीन तांदूळ तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी खाली ठेवायचे आहे। त्या तांदळामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ते तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेखाली ठेवावे। यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही। आता महिला ज्या रूममध्ये जास्त वेळ राहतात ते म्हणजे आपलं किचन स्वयंपाकगृह। तर किचन स्वयंपाकगृहाची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे। आपण या दिवशी आपली शेगडी स्वच्छ करायची आहे, तिच्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, पण किचनच्या भिंतीवरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। थोडीशी हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढावं। तसेच शेगडीवरती स्वस्तिक काढत असताना आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता। त्यानंतर आपण तिथे स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे, धूप दीप तिथे दाखवायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते। माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। अगदी या छोट्या छोट्या सेवा आहे, पण त्या केल्या तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते।